जे करायला आलेले ते करण्याची हीच संधी आहे. मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचंय. मी जे काही सांगणार आहे त्याचा तुम्हाला राग येईल, पण तेच सत्य आहे. यापुढे मला आलाप बरोबर कुठलंही नातं ठेवायचं नाहीये. गेली 4 वर्ष आम्ही एकमेकांचे चांगले मित्र बनून राहिलो, पण आता मला कळतंय मी आलाप सोबत आयुष्य नाही काढू शकत. जो मुलगा आपल्या आईच्या होला हो करून चालतो तो मुलगा कधीच इंडिपेंडेंट होऊ शकत नाही. स्वतःचे निर्णय तो स्वतः घेऊ शकत नाही. कदाचित म्हणूनच तो कामाच्या ठिकाणी पण यामुळेच मागे पडत असावा. तुमच्यावर डिपेंड राहण्याची त्याला एवढी सवय झाली असावी की तो आता जगात एकट्याने नाही वावरू शकत. अशा आईवर डिपेंड नसलेल्या मुलासोबत मला कुठलंही नातं ठेवायचं नाहीये. मी आलापच्या आयुष्यातून कायमची निघून जाते. माझ्याकडून हे नातं संपलं. सगळं वेळेत संपवलं. आता बघते आलाप आणि जुईचं नातं आलापची आई कसं मान्य करते ते. जुई, जुई ऐक ना. आई माझं रूप घेऊन काकूंना नेमकं काय सांगणार आहे? तिने आम्ही इच्छाधारी आहोत ते सांगितलं तर आलापला फोन केला पाहिजे. नको, पुन्हा आलापचा गोंधळ होईल. माझ्या समोर जुई आहे तर फोनवर कोण आहे? या सगळाच गोंधळ होईल. त्यात हा बाबा सुद्धा ना मला घरीचा सांगून कुठे गेलाय तेच कळत नाहीये. नाही, आता काही झालं ना तरी मलाच आलापकडे जायला हवं. आई, सावकाश. दमली असशील ना? झालं ना तुझ्या मनासारखं? बाबा, शांत हो जुई. बाबा शांत तर ही झाली असेल ना? आज तिच्या मनासारखं करून आली ती. बरोबर ना आई? काय चूक काय बरोबर मला कळतं. आणि माझ्या मनासारखं वागले म्हणजे दुसरा काही ऑप्शन होता माझ्याकडे? होता ना, होता. आलाप आणि माझं नातं मान्य करण्याचा. तो ऑप्शन नाही, आपणच आपल्या समोर उभा केलेला एक प्रश्न झाला असता. पण तो माझ्या आयुष्याचा प्रश्न असता ना, माझ्या बाबतीत असता ना. जो हे बघ, तू आमची मुलगी आहेस आणि तुझं आयुष्य आमच्याशी जोडलं गेलंय. लक्षात ठेव कायम. आई का वागलीस असं? तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे वागलात ना, मग मी सुद्धा मला वाटलं तेच केलं. आणि मी जे केलंय ना ते आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी आहे हे मी वारंवार सांगते. जुई, कसं आहे ना, तू फक्त आलापचा विचार करतेस, पण मला माझ्या नवऱ्याचा आणि माझ्या मुलीचा दोघांचा विचार करावा लागतो. आणि मग मुलीने दिलेल्या शब्दाचं काय?
ती मी मोडलीच नाहीये. आपलं वास्तव मी आलापला सांगणार नाही अशी शपथ दिली होती. मी त्याप्रमाणेच वागले. आणि मुळात कसं आहे ना, मी आलापशी नाही, आलापच्या आईशी बोलून आले. आई, तू काय सांगितलेस त्यांना? काय बोललीस तू? कळेल तुला लवकरच. माझं वागणं आता तुम्हाला दोघांना पटत नसेल, नक्की पटत नसेल. पण पुढे जाऊन मी जे काही केलंय ते आपल्या चांगल्यासाठी केलंय हे पटेल तुम्हाला. दाद्या, काहीतरी गडबड आहे. नाही रे, बरा झालाय. कमॉन यार दाद्या, मी चहा बद्दल बोलत नाहीये. जुईच्या वागण्याबद्दल, तिच्या बोलण्याबद्दल बोलतोय यार. म्हणजे तिचं आजचं माझ्याशी बोलणं आहे ना, थोडं अपमानास्पद होतं. म्हणजे माझा अपमान करणारं होतं. दादा, तिने अपमान केला यार माझा. अरे हो ना, कळलं मला. पुढे बोल. तुला नाही खटकलं का जुईचं वागणं? हा म्हणजे आज जरा विचित्रच वागत होती ती. मला सांग, तुमचं भांडण केव्हा झालं? भांडण? हा, अरे म्हणजे तुमचं भांडण झालंय म्हणून ती माझ्याशी असं वागत असेल ना. हे बघ, जनरली काय होतं माहितीये का, सिंह आणि सिंहीण हे जेव्हा भांडतात तेव्हा सिंहीण काय करते माहितीये? काय? काही दिवस शिकारच करत नाही. त्यामुळे काय होतं, त्या सिंहामुळे संपूर्ण कळपाला उपाशी राहावं लागतं. सो हे बाबा, हे तुझं प्राण्यांचं लॉजिक बंद कर ना. हे हो यार दाद्या, खरंच तसंच असणार काहीतरी. हे बघ, तुमच्यात भांडण झालं ना म्हणून ती माझ्याशी असं वागते. ए बाबा, आमच्यात जे भांडण झालंच नाहीये ते का लावायला निघालेस तू? म्हणजे तुमच्यात भांडण झालं नाहीये? नाही झालंय. पण मग तिच्या अशा बदललेल्या वागण्याचं कारण काय? टेन्शन. टेन्शन? म्हणजे काकूंचं आमच्या नात्याला असलेल्या नकाराचं टेन्शन. करेक्ट आहे दाद्या, म्हणूनच ती अशी वागत असणार. येस, टेन्शन मध्ये ना माणूस असाच उलट सुलट बोलत जातो. आय नो. आणि याच टेन्शनच्या नादात तिने काकूंचा आमच्या नात्याला असलेला नकार आईला सांगितलं तर मग टेन्शन तुला घ्यावं लागणार दाद्या. हे बघ, ती मावशी समोर जाऊन सगळं बोलण्याआधी तू तिचा नंबर डायल कर आणि समजाव तिला. बरोबर आहे तुझं. उगाच हे प्रकरण आईपर्यंत पोहोचलं ना तर आई पुन्हा चिडेल. क्विक. ठीक आहे. बाबा, बाबा, आलापचा फोन आहे. रिसीव्ह कर. कदाचित शेवटचं बोलायला किंवा माझ्या आईशी तू असं का बोललीस हे विचारायला फोन करत असेल. म्हणजे मी आलापच्या आईशी आलापबद्दल जे काही बोलले ना, त्याच्यानंतर मला नाही वाटत की आलापची आई त्याला आपल्या घराशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवू देईल. कॉल रिसीव्ह कर जुई. हॅलो जुई. हॅलो, हा, कुठेस तू? घरी आहे. आलाप, मी आई भेटली तुला? तू काय बोललीस मला सांग. तू नेमकं काय बोलायला आलेलीस आईशी? आलाप, मी आईंना. तू जे आईशी बोलायला आली होतीस ना, ते प्लीज आईला नको बोल. बघ, मला माहितीये की काकूंचा आपल्या नात्याला विरोध आहे. ही खूपच गंभीर गोष्ट आहे. पण बघ, आपण काहीतरी मार्ग काढूया. हो, पण मार्ग काय? हे बघ, मार्ग तर आता मलाही माहित नाही, पण आपण दोघं सोबत असणं महत्वाचं आहे. तू जर आईला सांगितलंस की काकूंचा आपल्या नात्याला विरोध आहे तर कदाचित गोष्टी हाताबाहेर जातील. तुही कळतंय ना मी काय बोलतोय ते? हो. आणि डोंट वरी, आपण काहीतरी मार्ग काढूया. मी नेहमी तुझ्या सोबत आहे. बाय. बाय. जुई, काय झालं? आलाप काय म्हणाला? डोंट वरी, मी नेहमी तुझ्या सोबत असेन असं बोलला. काय? तो असं कसं बोलेल? तुझ्या मते त्याने हे नातं संपलं असं बोलायला हवं होतं का? नाही, तो हे बोलेल की नाही माहिती नाही,
पण त्याची आई हे नातं नक्की संपेल. पण यातलं तो काहीच बोलला नाही. तो घरीच गेला नसेल. जेव्हा तो घरी जाईल तेव्हा त्याला कळेल. मी जे सांगणार आहे त्याचा तुम्हाला त्रास होईल, पण तेच सत्य आहे. मला आलाप बरोबर यापुढे कुठलंही नातं ठेवायचं नाही. गेली 4 वर्ष आम्ही एकमेकांचे चांगले मित्र बनून राहिलो, पण मला कळले की मी आलाप सोबत आयुष्य काढू शकत नाही. जो मुलगा आपल्या आईच्या होला हो करून चालतो तो कधीच इंडिपेंडेंट होऊ शकत नाही, स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत नाही. कदाचित कामाच्या ठिकाणी यामुळेच तो मागे पडत असावा. तुमच्यावर डिपेंडंट राहायची त्याला इतकी सवय झाली आहे की या जगात तो एकट्याने वावरूही शकत नाही. अशा आईवर डिपेंडंट असणाऱ्या मुलाशी मला कुठलंच नातं ठेवायचं नाही. मी आलापच्या आयुष्यातून कायमची निघून जातेय. माझ्याकडून हे नातं संपलं. तुला हे सगळं कसं माहित? इथे समोर एक सरबतवाला आहे, आपण सरबत घेऊया का थोडं थोडं त्याच्याकडे. ऐका ना भाऊजी, मला अजून बांगडीवाल्याकडे जायचंय आणि मग घरी जायचंय. उशीर होतोय. चल ग. आओ जरा पटपट करा ना. हाँ जी कर रहा हूँ. हा मला घरी जायचंय लवकर. जी वही कर रहा हूँ. हे नागदेवता, मला या बाईचं रूप घेता येऊ दे. हिचं रूप माझ्या शरीराशी एकरूप होऊ दे. हो झोपलात का काय? नहीं, आप पहला ग्राहक हो ना, तो जरा भगवान की प्रार्थना कर रहे थे बीच में. हो गया. हे घ्या. ऐका ना, काय? सुट्टे पैसे घेऊन जा. हे घ्या तुमचे सुट्टे पैसे. ऐका ना. काय ग? ऐका ना, हे शब्द कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय ना. ओ अंधाधुंद पत्रकार, चला उशीर होतोय. ओम ह्रां ह्रीं स्त्रां स्त्रुं ओम ह्रां स्त्रीं ह्रां नागदेवते, माझ्यासाठी नाही, माझ्या मुलीच्या भल्यासाठी मला मंत्र आठवू दे. मला आलापच्या आईचं रूप घेता येऊ दे. ओम ह्रां ह्रीं स्त्रं स्त्रां स्त्रीं ओम फस. मी आलापच्या आयुष्यातून कायमची निघून जाते.
अमृता, तू जुई बनून तुझ्या मनातल्या गोष्टी बोललीस, पण त्या आलापच्या आईसमोर नाही, जुईच्या बापासमोर. म्हणजे माझ्या समोर. कैलास, का असं वागलास तू? तू जुई आणि आलापचं नातं तोडण्यासाठी जुईचं रूप घेऊ शकतेस, तर तेच नातं वाचवण्यासाठी मी मालती वहिनींचं रूप घेऊच शकतो. अरे पण तू काय केलंयस, कळतंय का तुला? हाच प्रश्न तू स्वतःला विचारलास तर बरं होईल अमृता. 3 तासाचं उसनं रूप घेऊन तू 3 वर्षाचं प्रामाणिक नातं तोडायला निघालीस, आणि मी 3 मिनिटात तुझा डाव उलटवला, कारण मी त्या प्रामाणिक नात्याच्या बरोबर होतो आणि तू त्या नात्याच्या विरोधात. पण मी त्या नात्याच्या विरोधात का आहे हे माहितीये ना तुला? कारण आपली मुलगी आणि आपण इच्छाधारी नागनागिण आहोत. हेच अमृता, तुला आपलं इच्छाधारी असणं वारंवार दिसतंय, पण जुई आणि आलापचं प्रामाणिक नातं दिसत नाही. त्यांच्या नात्यात असलेली एकमेकांबद्दलची प्रामाणिक ओढ तुला का दिसत नाही अमृता? कितीही काहीही असलं ना तरी हे नातं पूर्णत्वास जाऊ शकत नाही कैलास. हे तुझ्या नजरेतून, कधीतरी आमच्या नजरेतून बघ. एक पूर्णत्वाला गेलेलं गोड नातं दिसेल तुला. अगं मान्य आहे, आलाप मनुष्य आहे, आपली जुई इच्छाधारी नागिण आहे, पण मन, भावना त्या प्रत्येकाला असतात ना ग. आणि त्या भावना जर प्रामाणिक असतील ना अमृता, तर कुणी कितीही ते नातं संपवायचा प्रयत्न करू दे, नातं संपत नाही. ते घट्टच राहतं, आणखी घट्ट होत जातं. हो, पण आलापशी आणि त्याच्या घरच्यांशी आपण खोटंच बोलतोय ना, आणि खोट्याच्या पायावर उभं असलेलं नातं कधीच टिकत नाही. पण नात्याचा पाया प्रामाणिक असेल तर ते नातं कुठल्याही परीक्षेला सामोरं जातं, जसं आज केलं. एका वरदानाचा वापर तू एक नातं तोडण्यासाठी केलास, पण तू एक विसरलीस की वरदानाचा वापर हा नेहमी चांगल्यासाठी करायचा असतो, जो मी केला. तू कितीही काहीही बोललास ना तरी मी हे नातं मान्य करू शकत नाही. हे होऊच शकत नाही. होणार, हे नक्की होणार. दाद्या 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 दाद्या, काय काय बोल ना. सांग ना. अरे तू एवढा हॅप्पी आहेस, तू जुईला भेटायला गेलेस ना? अरे नाही रे, उद्या एक न्यूज कव्हर करायची होती, ती आता एक दुसरा रिपोर्टर हँडल करतो, आणि उद्या जी काही कामं होती ना ती सगळी मी आज संपवून टाकली, म्हणजे उद्या मला सुट्टी. उद्याचा दिवस मला फ्री. फ्री नाही, बिझी. हे बाबा आहे, मी फ्री म्हणालो, फ्री, बिझी नाही. दादा तुला गोष्टी कळत नाहीत यार. हे बघ कसं आहे ना, वाघ, वाघाचं कसं असतं. तू माणसांच्या भाषेत बोलणार आहेस का? नाही तर जातो मी. ए दादा दादा ऐक ना, ऐक इकडे. ही तुझी जी घाई चालली आहे ना ती तिकडे जास्त महत्वाची आहे. कुठे? जुई. जुईच्या बाबतीत कसली घाई? जुईच्या बाबतीत नाही घाई, जुईच्या आईच्या बाबतीत घाई. ऐक ना, जरा क्लिअर बोल ना, जरा. मला सांग, जुईला कसलं टेन्शन आहे? तुमचं रिलेशनशिप तिच्या आईला मान्य नाहीये, तिचा नकार आहे, बरोबर? अरे पण तो नकार काय याचा विचार केलास का तू? अरे पण नकार नकारच असतो, त्याचं काय आता? नकार नकार असला तरी त्यामागे कारण असतं, इनफॅक्ट बरीच कारण असतात. हा, पण आता जुईच्या आईला डिरेक्टली कसं विचारणार? कोण म्हणते जुईच्या आईला विचारायला? जुईला विचार ना. हे बघ, जोपर्यंत मला प्रॉब्लेम कळत नाही ना, मी नाही देऊ शकत सोल्युशन. आय एम सॉरी. आणि बघ, जेव्हा विचारशील ना तेव्हा जरा नीट विचार. म्हणजे आधी असं आजूबाजूचं बोल आणि असं मध्येच विषय काढायचा, बाबा काय प्रॉब्लेम काय, असं कळलं नाही पाहिजे. आणि ऐक, तुमची प्रपोज नंतरची पहिलीच डेट आहे ना, टपरीवर नाही जायचं, रोमॅन्टिक प्लेसला घेऊन जा. मग उद्या मी जुईला बाहेर घेऊन जाऊ. नाही, तू जुईच्या आईलाच घेऊन जा आणि त्यांनाच विचार कारण काय. हा, जा. ए, उद्या उगाच माझी शाळा घेऊ नको. मला कळलंय, उद्या मी जुईला बाहेर घेऊन जातो आणि तिच्याशी ह्या विषयावर बोलतो. डन.
दाद्या तू अरे मला सगळं कळलंय, पण प्लीज आज चल ना, खूप भूक लागली मला. चल प्लीज आज चल. या प्रामाणिक नात्याच्या मागे मी खंबीरपणे उभा आहे. मग मध्ये कुणीही येऊ द्या, माझ्या मुलीचं नातं जर प्रामाणिक असेल तर ते पूर्णत्वास न्यायची जबाबदारी माझी आहे. थँक्यू बाबा. मी पण माझे प्रयत्न सोडणार नाही. कितीही झालं तरी कधी ना कधी सगळ्यांसमोर सत्य येणारच आहे.